बोल रेवती. अरे यश, तुझेच 2 सकाळपासून मिस्ड कॉल बघितले म्हणून कॉल बॅक केला मी. बोल, काही काम होतं का तुझं? हो, तुझ्याबरोबर दिवस स्पेंड करायचा आहे. पण कसा? हॅलो यश, काय झालं? काही काम होतं का? हा अगं रेवती, ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे ना, तिला बेकिंग शिकायचंय. सो माझं असं डोक्यात होतं की बेकिंगला लागणारं सगळं सामान तिला गिफ्ट करायचं. पण तुला तर माहितीये मला त्यातलं काहीच कळत नाही. तर तू येशील का माझ्याबरोबर शॉपिंगला? आज का? हो आज. मी तुला थोडं बेकरीत कसं काम आहे ते बघून सांगते, कारण बाबांना विचारायला लागेल मला. अरे ओ, अगं काम काय रोजच असतात. तू जा जा जा, कुठे जायचं तिकडे. अगं ते तुझे बेकिंगचे पेपर का काय ते संपलेत ना. आणि ते कुठलं तरी एक नोझल घ्यायचं होतं का ग, काहीतरी नोझल असं काहीतरी म्हणतेस ते. जा ना जा, हा ते आण. मी आहे, हा आहे मी इकडे घरात. हा चल ना रेवती प्लीज. ठीक आहे, जाऊया आपण. ठीक आहे डन. मी तुला लगेच पिकअप करायला येतो. ओके, तू रेडी राहा. बाय बाय. लीला वहिनी, होममेड फूडचा एक सेक्शन करायचा प्रयत्न करतो रेस्टॉरंटमध्ये. वाव, खूपच छान आयडिया आहे तुमची. लोकांना फाईन डायनिंग म्हणजे कॉन्टिनेंटल, ओरिएंटल अशा सगळ्या गोष्टी डोक्यात येतात. पण एक घरचं जेवण फाईन डायनिंग एक्सपिरियन्स मध्ये त्यांना मिळालं तर त्यांना नक्कीच आवडेल. हे जे तुमच्या रेस्टॉरंट मधला हा सेक्शन सुरू झाला की सगळ्यात पहिला कस्टमर म्हणून मी तिकडे जेवायला येणार आहे. तेव्हा तर यायचंच आहे तुम्हाला. पण आजही लंच केल्याशिवाय तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाही. सर, लंच रेडी आहे. सर, तुमचा टिफिन पण आलाय. आणि मग हे जे तुम्ही एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटचे ओनर आहात आणि तरी तुम्ही घरचा टिफिन खाता? येस, कारण की घरी खूप सुंदर जेवण बनतो. कांट मिस इट. हे जे आम्हालाही तुमच्या टिफिन मधलं जेवण जेवायला आवडेल. पण काय रे, नाही म्हणजे तारीख कळली 15 ऑगस्ट, पण साल काय? काकू, भारताला इंडिपेंडन्स मिळून 76 वर्ष झाली असली तरी आईला स्वतंत्र होऊन फक्त 25 वर्ष झाली आहेत. 25 वर्ष. अगं बाई, म्हणजे याचा जन्म 1999 सालचा. अगं बाई, म्हणजे माझ्या रेवूपेक्षा मोठाच आहे हा. छान रे, छान छान. 15 ऑगस्ट 1999 ना. छान. वा काकू, आता ही शेवटची चकली. हा नाही नाही म्हणता म्हणता खूप खाल्लंय मी. अहो काय, मला जिम मध्ये जाऊन कॅलरीज बर्न करावे लागतील. आता फक्त मी जागा ठेवली आहे ते गरमागरम भजीसाठी. अरे नाही नाही, चालू दे तुमचं. खाशील तर होशील. आणि भज्या काय येतातच येतात. हो हो, संपवायच्या आहेत बरं का या सगळ्या भज्या तूच. तुझ्यासाठीच बनवतेय मी. काय सिस्टमॅटिकली टिफिन पॅक केलाय. नाईस. आय गेस तुमच्या मिसेसने हा टिफिन पॅक केला असावा. सॉरी, मला हा ओपन करायला नको हवा होता. आय मीन सॉरी तर मी तुम्हाला म्हणायला हवं. नॉर्मली आई डब्बा पॅक करते, पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही
जेवण एक्सपेक्ट करत होता आणि ते सगळं. आपल्याकडे अजून 2 डबे आहेत सर, त्यात नक्की जेवण असेल. हे जे तुमची वाईफ खूपच रोमॅटिक दिसते ना. अहो आमच्या लीला मॅडम म्हणजे आय एम सो सॉरी. तुम्ही या डब्यात घरचं जेवण एक्सपेक्ट करत होता आणि आता आपण तिसरा डबा उघडून पाहूया, त्यात नक्कीच जेवण असेल. हे बघा, आय एम रिअली रिअली सॉरी. हे एक्सपेक्टेड नव्हतं. तुमची सिंपल एक इच्छा होती की माझ्या घरचं जीवन जीवायची, पण ती पण इनकम्प्लीट राहिली. पण मी विश्वरूपला सांगून तुमच्या वेळेप्रमाणे माझ्या घरी लंच ऑर्गनाईज करतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट दिस. डोंट वरी अजय, मी असं ऐकलंय की लंच बॉक्स हा परफेक्ट वे टू कम्युनिकेशन आहे. एकतर ते छान छान जेवण बनवून आपला मूड चांगला करत असतात, नाहीतर अशा नोट्स पाठवून त्यांच्या आपल्याबद्दलच्या फिलिंग शेअर करत असतात.